नमस्कार मित्रांनो. आज आपण हेमंत मंगळे चॅनलमध्ये नॉन क्रिमिलियर दाखला कसा तयार करायचा या संदर्भात माहिती बघणार आहोत. मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपलं हेमंत मंगळे चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्याला कास्टची सवलत जी घ्यायची असते, कास्ट कॅटेगरी मध्ये ऍडमिशन्स आपल्या होत असतात, आरक्षणाचा लाभ आपल्याला घ्यायचा असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत: SC, ST, NT, VJ, OBC, SBC, SCBC, EWS अशा कॅटेगरीज आहेत. त्यापैकी OBC, VJNT, SBC, SCBC या ज्या कॅटेगरीज आहेत, या कॅटेगरीज मध्ये आरक्षणाचा लाभ हा ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल अशा व्यक्तींनाच फक्त मिळत असतो. नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर अशा प्रकारची विभागणी या कास्ट कॅटेगरीची केलेली आहे आणि त्याकरता उत्पन्नाची अट आहे. 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको तरच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे मिळत असते आणि त्याकरता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे SDO मार्फत दिल्या जातात. तर या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या संदर्भात कोणकोणती डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असणं गरजेचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला TC असं आपण म्हणतो, तर ती TC नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तयार करण्याकरता आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट. आपण कालच कास्ट सर्टिफिकेट संदर्भातला व्हिडिओ बघितलेला आहे, अपलोड केलेला आहे. कास्ट सर्टिफिकेट कशा रीतीने काढतात, कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे ते त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर नॉन क्रिमिलियर करता त्या विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट जो आहे तो उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा, म्हणजे 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला त्या विद्यार्थ्याकडे असणे गरजेचं आहे. तर त्याकरता उत्पन्नाचा दाखला जो आहे तर पटवाऱ्याकडून 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा. त्यानंतर सेतूवर जाऊन तो तहसीलदाराकडून 3 वर्षाचा उत्पन्न दाखला मिळवून घ्यायचा आणि अशा प्रकारे तहसीलदाराकडून मिळालेला तो जो उत्पन्नाचा दाखला आहे तो आपल्याला इथे जोडायचा आहे. त्यानंतर रहिवासी दाखला किंवा घोषणापत्र. तर रहिवासी दाखला म्हणजे आपण जिथे राहतो तर त्या गावातील ग्रामपंचायतचा, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा दाखला किंवा आजकाल स्वयं घोषणापत्र आलेलं आहे आणि स्वयं घोषणापत्र जर दिलं तर रहिवासी दाखल्याची गरज उरत नाही. त्यासोबतच राशन कार्डची झेरॉक्स. आपलं जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डची झेरॉक्स ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट करता लावावी लागते. त्यासोबतच आधार कार्ड, स्वतः विद्यार्थ्याचं आणि त्याच्या वडिलांचं. तर अशा प्रकारे आधार कार्ड हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारची ही 6 डॉक्युमेंट्स आहेत. पुन्हा एकदा सांगतो: विद्यार्थ्याची TC, दुसरं विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट, तिसरं 3 वर्षाचा वडिलांचा उत्पन्नाचा दाखला, चौथं राशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स आणि रहिवासी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र. तर अशा प्रकारची ही कागदपत्र घेऊन सेतूवर जायचं आणि सेतूवर रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक फी आपल्याला भरावी लागते आणि ती फी भरल्यानंतर तो दाखला तयार करण्याकरता म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तयार होण्याकरता सर्वप्रथम तहसील ऑफिसला ही आपली केस जाते. तहसील ऑफिसने अप्रूव्ह केल्यानंतर SDO कडे जाते आणि SDO कार्यालयाने म्हणजेच SDO साहेबांनी तो दाखला प्रमाणित केला की आपल्याला सेतू केंद्र, ज्या सेतू केंद्रावर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सेतू केंद्रावर आपल्याजवळ असलेली पावती दाखवली की आपल्याला तो दाखला मिळतो आणि हा दाखला 3 वर्षाकरता असतो. हे लक्षात ठेवायचं. त्याची लिमिट जी आहे ती 3 वर्ष, म्हणजे एकदा दाखला काढल्यानंतर 3 वर्ष चालतो. कास्ट सर्टिफिकेट परमनंट असते, परंतु नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 3 वर्ष असतं. लक्षात ठेवायचं. त्याच्यावर तारीख दिलेली असते आणि त्या तारखेला ते इनव्हॅलिड होऊन जाते. पुन्हा आपल्याला जर गरज पडली तर पुन्हा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बनवावं लागते. आणि दुसरं महत्वाचं असं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 8 लाख
उत्पन्नाची मर्यादा आहे, परंतु त्यामध्ये सूट आहे. कुणाला सूट आहे? तर कर्मचाऱ्यांना सूट आहे. त्यांनी जर गट क किंवा गट ड मध्ये मी कार्यरत आहे अशा प्रकारचं जर आपल्या प्रमुखाचं, कार्यालयीन प्रमुखाचं जर सर्टिफिकेट दिलं तर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी सुद्धा त्याला नॉन क्रिमी लेअर दाखला मिळतो. आणि अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्वाळा दिला आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारे जे गट क चे आणि गट ड चे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आता नॉन क्रिमी लेअर मिळेल अशा प्रकारचा न्याय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तेव्हा नॉन क्रिमी लेअर बनण्यासंदर्भात ही जर कागदपत्र जोडली, म्हणजेच जर कर्मचारी असेल आणि त्यांनी जर एक प्रमाणपत्र यामध्ये जोडलं की मी गट क मध्ये कार्यरत आहे, म्हणजे अशा प्रकारचं प्रमाणपत्र कार्यालयीन प्रमुखाचं, किंवा गट ड मध्ये कार्यरत आहे असं कार्यालयीन प्रमुखाचं जर सर्टिफिकेट जोडलं तर त्याला सुद्धा नॉन क्रिमी लेअर दाखला मिळू शकतो. या संदर्भात एक व्हिडिओ आपण मागील वर्षी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. धन्यवाद.